हाय सगळ्यांना नमस्कार. झालं का जेवण पाणी? हाय बरे. आम्हाला नाही बाई येत म्हणायला तसलं. तर चला काय का असं ना आपलं रोजचं कंटेंट. तर आज सकाळ सकाळ काय झालं माहिती आहे का, मी कपडे धुत होती, म्हणजे निरम्यात कपडे घातली आणि म्हणजे त्या बोलत होत्या, पण ते मी हेडवच बनवणार होती, पण म्हणलं नको. त्या मी म्हणलं की त्यांना बनवू का, तर म्हणलं नको अगं मला. मग म्हणलं ठीक आहे चालतंय. तर पड्याला बघितलं नाही वे घया पाठीमाग गवत इतकं झालंय गावात, तिथं कोण राहायला नाही. ती यमाताई म्हणून वाकलेली होती, पण आता तिचा नवरा जसा मेल्यापासून तिथं ती बिचारी नाहीच राहायला. इतकं गवत वाढलंय म्हणताय, त्यात कुत्री मुंगसन कुठं काय नून बायनून मरणाचं. आणि ते गव्हात आपलं हे पाठीमाग गवत पाक घराच्या वर गेले या चिकोट्याचं. आणि ते वाळं नाही पण म्हणलं तर नाशिक म्हणलं आणावा. ते गवत जळत नाही वे ते तसलं आणावं म्हणलं. तर ती देईना तीच की देईना तीच. मी म्हणलं तर नाशिक पुढे द्या म्हणलं. तर म्हणलं कशाला काय येईन. मी म्हणलं अहो दारात गवत लय झालंय, म्हणजे साईडला गवत लय झालंय म्हणलं, दारात नाही. आमच्या तिथं एक घर पडकं आहे, ती गवतावर टाकायचंय. तर म्हणलं आम्ही तसं देऊ शकत नाही, आम्ही शेतकऱ्यांना देतो, ते पण चिठी असली तर. अगो बाई, आता म्हणलं आम्ही शेतकरी तर नाही म्हणलं. मग म्हणलं अहो द्या म्हणलं, काय पण करा पण द्यायला अडचण आहे. आणि घुशीची बिळं लय कारण म्हणजे लय बेकार अवस्था आहे बरं का. तर बुजवतोयच आम्ही घुशीची बिळं, बघू शकते तुम्ही. ते काय तिथे डब्यापाशी दिसतंय कोपऱ्यात देवाऱ्यापाशी, तिथं एक बिळ पडलंय मोठं लट. हा गॅसपाशी पण आहे, आता दिसणार नाही ती. गॅसपाशी पण बघू शकताय तेव्हा कोपऱ्याला, त्या कोपऱ्याला हो का बघू शकताय अशी बिळं. आणि नाही त्या ठिकाणीच आता ती दोनच राहिली ती बुजवायची. इथं पण बुजवलंय, सगळं बुजवलंय, ही का सगळं बुजवलंय. तर तेवढंच राहिलं या. तर देवपूजा ही आईची झाली, संध्याकाळनं रोज असते, सकाळनं संध्याकाळनं रोज असतंय. म्हणून देवाचं लय मोठा हात आहे आपल्या पाठीमागं. अशा काही गोष्टी नाहीत घडल्या आणि घडूनही पण कसं आहे, बारका लेकरू आहे त्यामुळं. आणि लय मोठा आहे तिकडं पडेल म्हणून इतकी भीती वाटते. पण काय अडचण नाही, देव आहे आपल्या पाठीशी, म्हणून त्यामुळं भीचं काय कारण नाही. पण गुशीच्या बिळातनं ही अवघड आहे ना, उंदरं ही खायला, गुशी ही खायला होतंय. तर नाव काही इदोळा घ्यायचं नसतंय म्हणून मी काही घेत नाही, पण अंदाजपैकी आपलं बोलतीय. आणि त्या घरातला तर बल बघा तुम्ही, आम्ही इजवून टाकतोय, कारण किडी मरणाची दुनियाची किडी आहे ती. तर काय अडचण नाही, उद्या आपण तेवढी 2 बिळं बुजवून टाकूच. कारण मनामध्ये तसंच येतंय. कामाला गेली तर आज गेलती कामाला, मस्तपैकी डबा घेऊन गेलती. वहिनीची इथं मासं आणलेलं सकाळी फ्रीजमध्ये होतं, येताना भाजी दिली त्यांनी, म्हणलं घेऊन जा भाजी, म्हणून भाजी आणली. तर मला म्हणायचं आहे, एवढं म्हणायचं आहे की मला एक फोन आलता. तर कुठनं फोन आलता, कसा आला ते मी तुम्हाला सांगणार आहे. विषय तर तेच बोलायचं, पण आता विषय निघला याच्याहून म्हणून म्हणलं. तर मला आलता तिकडला फोन, पुरींच्या बापाचा फोन आला. मला म्हणलं कोण आहे? मी म्हणलं मीच आहे. कोण आहे? तर मी बोलतोय विक्रांत. मी म्हणलं होय बोला की. आता मला काय काय ते हे काढता येत नाही, शूटिंग काय म्हणतात की ती फोन चालू असल्यावरती काय मला आपल्याला येत नाही एवढं. तर मला तुला एक सांगायचं आहे. म्हणलं काय? सांगा की म्हणलं. तर म्हणलं मी यायला लागलोय. म्हणलं कशाला यायला लागलाय म्हणलं. तर पुरीला बघायला. तर म्हणलं काय गरज नाही म्हणलं बघा यायची, तू काय त्या लेकरांना घेऊन देऊन तू काय ओळख दिली नाही त्या लेकरांना, म्हणून त्या लेकरांना काय वाटत पण नाही म्हणलं. तू आला काय गेला काय फरक नाही पडत म्हणलं त्यांना.
पण मी परत असा विचार केला, म्हणजे आधी रागाच्या तावात तर बोलली तशी, परत असा विचार केला की जेवढा अधिकार आपला आहे तेवढा अधिकार त्यांचा पण आहे. पण तेवढा अधिकार त्यांनी काही गाजवला नाही लेकरांवर, पण पूर्णपैकी माझा अधिकार आहे. पण मला असं वाटतं पण त्याचा पण अधिकार आहे. म्हणून त्याला नंतर काय म्हणलं की ठीक आहे चालतं, ये मग मी कामाला जाते, मला फोन कर तू कधी येणार आहे. तर मला म्हणला आठवडाभर लागल. आता म्हणलं आठवडाभर लागल म्हणतोय, आणि तवाचा फोन आता केलास होय म्हणलं. तो म्हणलं आठवड्याने मला नेमकं कसं कळायचं की तू कवा यायचा या. तर म्हणला मला तुला एक बोलायचंय. म्हणलं बोल की. तर म्हणला मला काय जिमनीचं पैसे दिले नाहीत काय नाहीत, मला हाणलंय, दात पडलाय. तर म्हणलं कोणी हाणलंय? घरच्यांनी. मी बोललो तर असं असं जिमीनं ही निघली, मला काय नाही सांगितलं, मग मला हाणलं असं तसं म्हणले. तर म्हणलं हो हाणलं, तेवढा अधिकार माझा नाही त्यांना बोलायचा. म्हणलं जेवढा अधिकार तुझा आहे ना तेवढा अधिकार माझा नाही म्हणलं बोलायचा. तर म्हणला तू काहीतरी बोल की त्यांना, तू राहिली असतीस तर दिलं असतं. आणि म्हणलं तू ती प्रकार केला नसतास ना अन्वीला मारायचा आणि मला छळण्याचा, दारू पिण्याचा, तर म्हणलं मी तिथंच राहिली असते की. कुणाला हवंच आहे म्हणलं कष्ट करून 2 लेकरं जगवायची, म्हणलं कुणालाच हवंच नाही रे म्हणलं. तर म्हणलं आता ये की. म्हणलं कशाला? तू निवळ पागल झालाय म्हणलं, तुला काय असतंय तेच नाही माहिती. लेकरं म्हणजे काय असतात मेन कारण ती नाही माहीत म्हणलं तुला. तुला कशाला फक्त जेवण घाला येऊ काय म्हणलं. तर नाही पैशापुरतं ये, पैसे बघ काय देते ती, नाही तू पण बोल मी पण बोलते. म्हणलं बोलले मी, आणि कानून कायद्याने मी करणार आहे. आणि मला तसं रेशन कार्ड काढायचं भरपूर अशा कमेंट पण आल्या, ताई त्याचं काय नाही लागत किंवा लागतंय असं भरपूर, काय छान आल्या काय वाईट आल्या. पण वाईट काय एवढ्या आल्या नाहीत, पण छान भरपूर अशा आल्या. तर कोण म्हणलं की आम्ही देतो काढून असं तसं, तर हो काढून तर देणारच आहे, पण मला काढायचं आहे ती खरात नावाने काढायचं आहे रेशन कार्ड. कारण ती पुरींला पण लागणार आहे आणि अन्वीला पण लागायचं आहे, कारण तिची अपंगी पगार चालू करायची आणि ते 18 वर्षाच्या नंतरच चालू होणार आहे अशी म्हणते ती. पण बघू आता काय होतंय का नाही. तर दीक्षा आजारी पडली हॉस्टेलला, तिला ताप आलाय. माझं कसं आहे लेकरांचं माहिती आहे का, मोठी आजारी पडली की बारकी बी आजारी पडते. आता बानू मध्येच आजारी पडली होती तर ती पण आजारी पडली होती. बानू पडली तर ती पडते, ती पडली की बानू पडते. काय हाईन काय नाही कुणाच ठाव, 2 आवळे जावळे असल्यासारखं व्हायला लागलंय. म्हणते ती बाया नाळी एक असली एक सारखी असली तरी पण होतं तसं. पण एवढं कुठं आपण लक्ष दिलंय. तर कसं आता मला काय एवढं काय कळत नाही. पण बानू पण कुचमली म्हणजे थोडीशी तापली, जास्त नाही. पण दीक्षाला लय ताप आलाय, तर उद्या मी जाणारच आहे दीक्षाकडे दवाखान्यात नेऊन. कारण मॅडमचा फोन आलता मला, मॅडम म्हणल्या की दीक्षा आजारी आहे. आजारी म्हणजे सर्दी, आणि तिथं हॉस्टेलला कसं गार पाणी आहे ना, त्यामुळं गार पाण्याने तिला होतंय, तिला नाही सहीन होत गार पाणी. आणि पाण्यात पण बदल झाला. फिल्टरचं इथं आलं की पाणी प्यायचं आणि तिथं गेलं की बोरचं पाणी प्यायचं. त्यामुळं मग म्हणलं ठीक आहे मॅडम, म्हणलं मला काय आज जमणार नाही म्हणलं, पण उद्या येते म्हणलं नक्कीच कसल्या बी परिस्थिती. तर म्हणलं बरं बरं चालतंय. तर या घरात उभं राहायचं पण भ्या वाटतंय, कारण ओल पण हाट नाही, ओल पण तेवढे आहे आणि काय बोलावं ती समजा नाही मला पण. कारण कामाला गेले तरी ध्यान इकडंच राहतंय माझा. तर बघू आता उद्या जर जायचंय दीक्षूबाईकडं. येताना बानूची पण औषधं संपलेली आहे, ती मध्ये आजारी नाही का लय पडलेली, तर तिला पण औषधं आणावं लागतेली. आता दुधाचा महिना भरत आला, ती द्यावं लागल. तर पगार होईल माझा, कधी होतोय माहीत नाही, पण होईल 20-22 तारखेला. मग बघू आता काय होतंय. तर माझं असं नियोजन चाललं की आपण पत्र्याचा शेड मारावंच. कारण कुणा कोणतरी घ्यावं म्हणलं, याचा पाज्याने काढावं म्हणलं, आणि 5 पत्र्याचं का व्हायना. आणि वहिनी म्हणल्या मी पण मदत करते काय थोडीफार जमली तर. तर बघू करूनच टाकू, कारण लय अवघड झालंय. कारण 15,000 तर सहज जाणार आहे ते त्याला, दरवाजा आला त्याला,
हलका फुलका का होईना पण दरवाजा आला त्याला, नट बोलटा आली. म्हणजे असतंय भरपूर. आता घर बांधायचं म्हणल्यावर त्याच्या मागं कार्यकर्ता असतंच, बरोबर आहे ना. फुकट काय आपल्याला मारायला येणार नाही. तर चला, हेड्या आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जर माझं काही चुकलं असेल तर तसं मला सांगा. मी त्याला व्यवस्थित बोलली की रागात बोलली हो का. कसं आहे, मला जास्त काय हे बोलता येत नाही. मी राग असला ना तेवढा रागापुरतं बोलती, पण परत माया पण करते. माझा तसा स्वभाव आहे. पण परत असा विचार केला, जेवढा अधिकार माझा आहे तेवढा त्याचा पण आहे. पण त्यांनी जेवढा गाजवाय पाहिजे तेवढा काय त्यांनी गाजवलेला नाही. त्यामुळे जास्त मला टेन्शन येतं त्या विषयीचं. कारण मला पण असं वाटतं ना की मुलींना बापा असं मस्त बोलून दाखवत नाही. त्या दीक्षा बोलून दाखवत नाही, पण तिच्या मनामध्ये काहीतरी असेलच ना. तर जे असेल ते असेल, बघू पुढे जाऊन काय होते. तर बघू आता. तर लवकरच आपण कानून कायद्याने करणार आहे. जे पण आहे माझ्या मुलींचा अधिकार मी मिळवणारच आहे. नाही दिला तर गुढीत मागून बघितलं, कुणी काही बोललं नाही, एकदम चूप बसलेत. म्हणजे टाळलं त्यांनी विषय. 2दा झालंय, अजून एकदा बोलायचं. 3 संध्या असतात असं म्हणतात. आणि चौथी संधी मी देणार नाही. 4थ्या संधीला मी डायरेक्टली कानून कायदा करणार आहे. कसं आहे माहिती आहे का, बोलल तेवढं कमीच आहे आणि सांगल तेवढं पण कमीच आहे. पण मला रेशन कार्ड काढायचं आहे, त्यामुळं जास्त मला ओढ तिकडे. कारण लेकरांना गरज आहे आणि लेकरांसाठी मी काही पण करायला तयार आहे. तिथं जीव दी म्हणलं ना तरी पण द्यायला तयार आहे. कारण लेकरं आहेत तर मी आहे, मला असं वाटतं. तर चला, हे आवडलं असलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सगळ्यांना.